आहोत बीडमध्ये नेमकं काय घडलंय त्याबाबतच्या बातम्यांनी। आमदार सुरेश धस यांनी घेतली खोक्या भोसलेच्या कुटुंबियांची भेट। कुटुंबियांना अश्रू अनावर। वनविभागानं नोटीस न देता घर पाडणं कोणत्या नियमानं केलंय याचं उत्तर मिळावं। सुरेश धस यांची माध्यमांना प्रतिक्रिया। खोक्या भोसलेचं घर पेटवल्याप्रकरणी आणि कुटुंबियांना मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल। अनोळखी 20 ते 25 जणांवर गुन्हा। भाजप आमदार सुरेश धस यांनी घेतली ढाकणे कुटुंबियांची भेट। पैसे कितीही लागू दे, उपचार घ्या, उपचारासाठी मदत करण्याचं सुरेश धस यांचं आश्वासन। आणखी एका हत्येनं बीड जिल्हा हादरला। आष्टी तालुक्यात तरुणाची हत्या केल्याचा आरोप। मारहाणीत तरुणाचा मृत्यू झाल्याचा कुटुंबियांचा आरोप। आष्टीतील हत्येच्या घटनेचे फोटो संतोष देशमुखांसारखेच अंजली दमानी यांचा आरोप। तर धनंजय मुंडेंना तिथेच शरद पवारांनी धडा शिकवला असता तर आज हे घडताना दिसलं नसतं। बीड प्रकरणानंतर दमानी यांची टीका। महाराष्ट्र हलून निघाला असं संतोष देशमुख प्रकरण झाल्यानंतर सुद्धा पुन्हा एका असंच युवकाला मारलं जातंय। त्याचे तर चित्र तीच आहेत, तशीच आहेत, संतोष देशमुखांसारखीच आहेत। आष्टीतील हत्येची घटना संतोष देशमुखांच्या हत्येची पुनरावृत्ती। हत्येच्या घटनेची सीआयडी चौकशी करा, सचिन खरात यांची मागणी। वनसडे याची जी हत्या झालेली आहे या घटनेची तत्काळ सीआयडी चौकशी करण्यात यावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टीकडे खरात पक्ष करत आहे। 18 वर्षांपासून वेतन न मिळाल्यानं बीडमध्ये आश्रमशाळेतील शिक्षकाची आत्महत्या। वेतन मागितल्यावर गळफास घे असं उत्तर दिल्याचा मृत धनंजय नागरगोजे यांच्या फेसबुक पोस्टमध्ये उल्लेख। औरंगजेबच्या कबरीपेक्षा बीडच्या शिक्षकाची आत्महत्या महत्वाची। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया। काय घडलं परवा काल एका शिक्षकाने आत्महत्या केली, हे विषय महत्वाचे नाहीये। मला असं वाटतं अशा विषयाकडे दुर्लक्ष व्हावं म्हणून असे विषय निर्माण। बीड संदर्भात खासदार सुप्रिया सुळे अमित शहांची भेट घेणार। बीडमध्ये परिस्थिती आधीपेक्षा आता थोडी सुधारली आहे। सुप्रिया सुळे यांचं वक्तव्य। भेटीदरम्यान महादेव मुंडे, संतोष देशमुख यांना न्याय मिळावा अशी मागणी करणार असल्याची ही प्रतिक्रिया। बीडमध्ये आधीपेक्षा परिस्थिती थोडीशी सुधारली आहे का? हो, त्यांच्या इंटरव्हेन्शनमध्ये सुधारली, त्याच्याबद्दल आभार मान्य। आणि पुढे संतोष भाऊला आणि महादेव मुंडेंना आणि पुढे ज्या घटना घडत आहेत त्याच्यात त्यांनीही थोडंसं लक्ष घालून महाराष्ट्राच्या सरकारला दिशा द्यावी।